नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपण ह्या मुलाखतीमध्ये सर आपल्याकडं कुठून आलेले आहेत, त्यांचं पूर्ण नाव पत्ता हे त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत आणि त्यांची कितवी वेळ आहे किंवा कॉन्टॅक्ट कसा झाला हे सर्व आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार गवळी साहेब. नमस्कार. तर सर, आपली सुरुवात, पहिली गोष्ट आपली ओळख किंवा कॉन्टॅक्ट कसा झाला आपल्या नर्सरी बरोबर किंवा माझ्या फोनद्वारे आपला कॉन्टॅक्ट झाला. बरोबर सर. फोनद्वारे मग फोनवर कॉन्टॅक्ट केला, त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट झाला. बरं, आपलं सर पहिलं पूर्ण नाव सांगताय? माझं नाव रंगनाथ पंढरीनाथ गवळी. ओके. मुक्काम पोस्ट माळखूप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके, पारनेरमधले शेतकरी आहेत हे. हां. आणि सर, सुरुवातीला तुम्ही काय झाडं घेतलेली आहेत, किती झाडं घेतलेली आहेत आपल्याकडनं? आपल्याकडे लिंबुनी 250 लिंबून नेलेली मी. ओके. हां. आणि 800 पेरू नेलेले. ओके. आणि नारळ काहीतरी थोडा? नारळ 150 नारळ नेलेले. ओके, पहिल्यांदा. परत दुसऱ्या वेळेस येऊन पेरू काहीतरी तुम्ही? ते पहिल्यांदा नेले, दुसऱ्यांदा परत पेरू नेले, 100 पेरू नेले. ओके. आणि सर, कितवी वेळ आहे तुमची नर्सरी याची? तिसरी वेळ आहे माझी. ओके. आणि आज काय घेऊन निघालाय तुम्ही? पेरू घेऊन निघालोय आणि काही मोगणी मोगणी घेऊन निघालोय. ओके, पेरू आणि मोगणी. सर, आता 3 वेळा आला नर्सरीवर, पहिली गोष्ट सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस मला एकदम छान वाटली. किंवा रोपं आपण जे आता युट्यूबवर सांगतोय की 35 एकरात नर्सरी आहे, असं आहे तसं आहे, जे काय सांगतोय, तर ते आहे का तसं रिअलमध्ये? रिअली मी परत फिरून पाहिले मी. बरोबर सर. 35 एकराच्या पुढे जास्त आहे आणि सगळी झाडं विडं सगळी एकदम मस्त झाडं एकदम. बरोबर. आता नवीन शेतकरी जे आता हा व्हिडिओ बघत असतील किंवा बरेच व्हिडिओ बघतात, त्यांना काय सांगाल की यावं कसं काय नियोजन? मी त्यांना हे सांगेल की बाबा तुम्ही कधी आवर्जून शैलेच नसते जाऊन झाडं व्यवस्थित पाहून सगळे खरेदी करा आणि आपल्यासाठी उपयोगी झाड आहे फार. आता माझ्या झाडाला 7 महिने लावून झाले, त्याची फळं चालू झाली. बरोबर सर. बरोबर. त्याच्यामुळे मी परत आलो, तिसऱ्यांदा माझी वेळ आहे याची. अशी लागण त्या पद्धतीने मी झाडातून घेऊन जात असतो. ओके. धन्यवाद सर. ओके. ओके, थँक्यू सर, 2 शब्द सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, बघू शकतो की सर आता आलेले आहेत. सरांनी त्यांचं पूर्ण नाव पत्ता किंवा किती वेळा आले काय हे सर्व आपल्याला डिटेल दिलेलं आहे. तर अशा आपल्याकडं बरेच शेतकरी नेहमी ऑल महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात. आता कालच आपण इथं गुजरातसाठी नारळ भरलेला आहे, ते सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ बघितले असतील. तर मित्रांनो, हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.